आय कम इन मॅम? या सिट. बोला. काय आता आता काय बोलायचं, आता सगळं तर माहितीये तुम्हाला. जे बोलायला आलाय ते पटकन बोला आणि निघा. हे आता सगळं तर माहितीये, देऊन टाका. काय काय चाललंय हे? देऊन टाका ना आता सुट्टी. काय देऊन टाका सुट्टी? व्हॉट इज दिस अनप्रोफेशनल बिहेवियर? काय काय पद्धत? हे फेकलं तुम्ही माझ्यासमोर? घ्या परत आणि लिव्ह. अरे असं काय करताय? काय ते मला सुट्टी हवी होती. कशासाठी सुट्टी? असं काय करताय? म्हंटल ना सुट्टी हवी आहे. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे ना, तर मला एक मस्त आठवडाभर सुट्टी हवी आहे. म्हणून छान आम्ही मग फिरायला जाणार आहोत. असं मस्त नेपाळला जाणार आहोत आम्ही सगळे. नेपाळला मज्जा करणार आहोत आम्ही. आम्ही म्हणजे कोण? आम्ही 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 सगळे सगळे. मी, जतीन, यतीन, त्यांच्या 2 बायका, म्हणजे प्रत्येकाच्या 2 बायका नाही, प्रत्येकाची एक बायको, अशा 2 बायका, आणि मी आणि माझी माझे डार्लिंग, माझ्या काळजाचा तुकडा, माझी बुबडी. बस बस बस. मला देऊन टाका ना सुट्टी, प्लीज प्लीज. सुट्टी? येस. पाडला. आउट. गेट बॅक टू वर्क. याला काय अर्थ आहे यार? तुम्हाला काहीच वाटत नाही? काय काहीच वाटत नाही म्हणजे? कुठला महिना सुरू आहे? हा? महिना कुठला सुरू आहे? 5वा. कामं किती झाली आहेत? कामं काहीच नाही. हा. किती तुंबली आहेत कामं? खूप तुंबली. पाईपलाईन मध्ये केवढी आहेत? हा, खूप आहेत. मग लाज नाही वाटत? बायकोच्या बर्थडे साठी फिरायला जायचंय म्हणून इथे बॉस कडे येऊन सुट्टी मागताय, लाज नाही वाटत? अरे काय अरे? अगं काय अगं? अरे बाप रे बाप, याला काय अर्थ आहे? म्हणजे मला कळतच नाहीये. मग नीट बोला तुम्ही. मॅम असं काय करताय मॅम? बॉस आहे तुमची. येस, मला कळतंय ते. हा. मला कळतंय ते, पण मुद्दा समजून घ्या ना. मस्त नेपाळचा प्लॅन केलाय तर जाऊ द्या ना छान मस्त फिरायला. असं काय करता तुम्ही? 7-8 दिवसांची सुट्टी घेऊन गेलो असतो तर काय प्रॉब्लेम आहे? नेपाळ कशाला मग? नेपाळचा प्रॉब्लेम आहे? नेपाळचा प्रॉब्लेम आहे? कॅन्सल. नेपाळ कॅन्सल. आपल्याला काय इंटरनॅशनल टूरच करायची आहे ना? कॅन्सल. मस्त लांब भूतानला जाऊ. डेंजर मजा करू. मी, तू, भूतान. कॅबिन मध्ये येऊन असं बोलतात बॉसशी? म्हणजे अरे याला काय अर्थ आहे यार? आता इतके दिवस तू मागे लागली होती. काय तू बॉस? काय म्हणायचं मला? कोण आहे मी? मॅम मॅम. बेटर. पण ईशा तूच रडत होतीस. तूच मॅम. ईशा मॅम, तुम्हीच रडत होतात. तुम्हीच मला सांगत होतात माझा 35वा वाढदिवस येतोय, कुठेतरी इंटरनॅशनल टूर प्लॅन करू, मस्त फिरायला जाऊ. तू माझ्यासाठी कधीच रजा टाकत नाहीस, म्हणून मी सुट्टी टाकतोय की नाही ईशा मॅम? असं नका ना करू ईशा मॅम. नेपाळचा प्रॉब्लेम असेल तर भूतानला जाऊया म्हणतोय, तर ते पण चाललेलं आहे. मला कळत नाही काय करताय तुम्ही. ऐका ना, खूप काम आहेत. हे बघा, आय कॅन फायर यू. एक मिनिट. आय कॅन फायर यू. एक मिनिट. देन प्लीज लिव्ह. असं कसं लिहू? गेट बॅक टू वर्क. काल रात्री कुशीत रडत रडत मला म्हणाली जा उद्याच्या उद्या सुट्टी टाका, तर टाकतो. लाज नाही वाटत तुम्हाला? तुमची बायको कुशीत काय करत होती इथे बॉसला येऊन सांगताय तुम्ही? मी एक मिनिट. मी माझ्या नवऱ्याबरोबर होते काल, आणि मी काय करत होते ते मला माहिती आहे. तुमच्या बरोबर तुमची बायको काय बोलत होती कुशीत वगैरे ते मला येऊन नका सांगू. माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी. बरी आहेस ना? बरी आहेस ना जराशी? काय आहे? कोण क्रिस्टोफर नोलान आहेस तू? तुझा इन्सेप्शन चाललाय वेगळा. तूच माझी बॉस आहेस, तूच माझी बायको आहेस की नाही? निघताय का फायर करू? याला अर्थ नाही. देऊन टाक ना यार रजा इशू. रजा मिळणार नाहीये, कळलं? दे ना प्लीज, दे ना 7-8 दिवसाची रजा दे. Am I not clear? रजा मिळणार नाहीये, प्लीज लिव्ह. सिक्युरिटीला पाठवा. नाही थांबा. सॉरी मॅम. मला माहितीये तुला कसं लाईनवर आणायचं. माइंड युअर लँग्वेज. सॉरी मॅम. जरा बाहेर जा, माझ्या नवऱ्याचा फोन येतोय. आउट. ऐक ना, मी जरा गडबडीत आहे. एम्प्लॉईज डोकं फिरवतायत. आय कॉल यू बॅक. येडी आहे का ग तू? येडी आहेस जराशी? याच्यासाठी बाहेर पाठवलंयस मला? मॅम असं नका ना करू मॅम. आउट. अरे याला काय अर्थ आहे? हा कट.
उचलायचा, मला माझ्या बायकोशी बोलायचं, उचलायचा. बायको फोन उचल. तुम्हाला सांगितलं ना नंतर. मला बोलायचंय, मला बोलायचंय. मग माझं ऐका. हम्म. रजा मिळाली. सांगा ना, रजा मिळाली का? नाही नाही मिळाली मला रजा. माझी बॉस आहे ना, म्हैस आहे, म्हैस. ती नाही देत रजा. मला ऐकू येतंय. सॉरी सॉरी घरचे फोन बाहेर जाऊन करा. सॉरी सॉरी सॉरी. नाही अगं, रजा नाही मिळत आहे. काय करू कळत नाहीये ग. हॅलो, मुसमुसतेस काय? जाऊ द्या. काय मागितलं एवढे वर्ष तुमच्याकडे? एक गोष्ट मागितली. कधी हिरे वगैरे मागितलेत का? चंद्र तारे मागितलेत का? मी म्हंटल फक्त माझा वाढदिवस आहे तर सुट्टी घ्या, आपण फिरायला जाऊया. तेवढंही नाही करतायत तुम्हाला. हे डबल टेप आहेस, दोन्हीकडनं चिकटशील. डबल कोणाशी बोलताय? डबल टेप आहेस, डबल टेप आहेस. हा, असं काय बोलतीयस वेडे? हा, मागतोय सुट्टी पण बाई हेकट आहे. ऐका इथे- ना, हा? जरा हळू बोला ना, मी घरच्यांशी बोलतेय ना. सॉरी 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 मॅडम. हा, सॉरी 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 लगेच सॉरी. मला कधी म्हटलंत का सॉरी? त्या बॉसला सतत सॉरी म्हणता तुम्ही. हा, तिच्यासमोर बरोबर शेपूट घालता. हे बघा, तुम्ही रजा घ्यायची आहे, मला काही माहिती नाही. अरे तिच्या समोर तुमचं, जा ना तिच्या समोर, सांगा ना तिला रजा दे, नाहीतर मी राजीनामा देतो. नाही ऐकत ना ती बावळट. ती बावळट ऐकत. तिच्या कानाची भोकं फक्त डुलं लटकवण्यासाठी असं वाटतं तिला. ठीक आहे, ठीक आहे. रजा घेणार नसाल ना तर मी माहेरी चालले. अच्छा. हॅलो, माहेरी काय जाते? वेडी आहेस का? हॅलो. ओ ओ, आटपा ना, घरचे फोन बाहेर जाऊन करा. अरे काय येडी आहे का तू? मूर्ख आहेस का? बावळट बिंडोक आहेस का जराशी? तोंड सांभाळून बोला. ए, बाबा, बॉस आहे मी तुमची. तेच सांगतोय ना, सगळं तूच आहेस ना. बॉस तू आहेस, बायको तू आहेस, तू ऑथेल्लो, तू हॅमलेट, तू अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट तू आहेस. सगळं एकटं करतेस. सगळं कळतंय का तुला? अति बोलताय. अति बोलतोय म्हणजे? माइंड युअर लँग्वेज. तू माइंड युअर कॅरेक्टर. मध्येच बॉस होते, मध्येच बायको होते. कसं ओळखायचं मी बॉस कुठली बायको कुठली? माझे डोळे बघून कळत नाही मी कधी बॉस आहे कधी बायको आहे. कसं ओळखायचं डोळ्यांवरून? डोळ्यांवरून कसं ओळखायचं? एक मिनिट, एक मिनिट. माझ्याकडे बॉस म्हणून बघतेस तेव्हा कशी बघतेस? ओके. आणि मी नवरा असल्यावर कसं बघतेस? सेमच बघते रे. मानत व्हेरिएशन देते आणि बोलते डोळ्यांवरून कळत नाही का? स्वतः कशी वागते जरा बघ ना. तुला कळतंय काय? ढोलकी आणि तू बाजूबाजूला ठेवला ना तर लोक तुला जास्त वाजवून जातील. तुला कळतंय का? मी जास्त बोलताय. तू जास्त करतेस, तुला कळत नाहीये. सतत आपलं काहीतरी चाललेलं असतं. एकदा बॉस म्हणून बोलते, एकदा बायको म्हणून बोलते. त्या दिवशी पण असंच केलं. घरी माझ्यासाठी एक छान शर्ट आणलास. मला म्हणाली हा शर्ट मी तुम्हाला गिफ्ट करते, उद्या ऑफिसला घालून जा ना. मी आलो ऑफिसला घालून. ऑफिसला आल्यावरती ओरडलीस मला, काय सरकशीत कामाला येता तुम्ही, काय रंगीत कपडे घालून येता. दोन्हीकडनं कसं बोलते ग? स्वतः नियम तयार केलायस व्हॉट्सअप वरती बोलायचं नाही ऑफिसमध्ये, आणि रात्री घरी येऊन रडतेस माझ्यासमोर. काय बाबा ऑफिसमध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर रिप्लायच करत नाही. अगं तू रूल बनवलेत ना. तुझ्या समोर तुला कळत नाही का तू काय करतेस ते? सारखं आपलं हे नाही ते नाही, बॉस नाही बायको नाही, एक काहीतरी ठरव ना. आउट. आउट. याला अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? काय झालं? आउट. गेट बॅक टू वर्क, नाहीतर आता मी खरंच सिक्युरिटीला बोलवेन. आलोय. आउट. आउटच. ए, ओके. काय अर्थ नाही यार. हॅलो. ऐका ना, नेमका मावशीचा फोन आला होता. आज येते ती काकांना घेऊन. लवकर याल ऑफिसहून. समोसे घेऊन या, मावशीला खूप आवडतात आपल्या इकडचे कोपऱ्यावरचे. आणाल? थांब थांब थांब, माझ्या बॉसशी बोल. थांब, ते ऐकत नाही माझं. थांब, माझ्या बायकोशी बोला. तुम्ही परत का आलायत? माझ्या बायकोला तुमच्याशी बोलायचं. जरा मी करते फोन. इथे काम चालू आहे. मी का बोलू तुमच्या बायकोशी? तुम्ही बोला. तिला, ती म्हणते मी लवकर घरी यायला पाहिजे, तर तुम्ही जरा तिला समजावा. हॅलो. हॅलो. मरते. काय आहे बोला. ते ॲक्च्युली ते, एक मिनिट, लवकर बोला, इथे कामं असतात आम्हाला. हां, लवकर बोला जरा. नाही ते ॲक्च्युली माझा बर्थडे आहे ना, तर म्हणून सुट्टी यांना अजिबात सुट्टी मिळणार नाही. मी स्पष्ट सांगितलं त्यांना सुट्टी मिळणार नाही.
ऍक्च्युली माझा पण बर्थडे आहे नेमका त्याच वेळेला आणि कुणीतरी रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे ना ऑफिसची, त्यामुळे आय एम सॉरी पण मी नाही देऊ शकत सुट्टी. नाही प्रॉब्लेम असा झालाय ना की माझा पण बर्थडे आहे म्हणून एवढं सगळं केलं होतं, तर मग मी सुट्टी घेतली होती तर ती कॅन्सल करावी लागेल, त्यामुळे मला काही कळत. कशाला कॅन्सल करताय सुट्टी? बापरे बापरे बाप. हे बघा, सुट्टी तुम्ही कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये. सगळं काय नवऱ्याबरोबर करायला पाहिजे. मैत्रिणी आहेत तुम्हाला, जा ना मग मैत्रिणींबरोबर फिरायला जा. तुम्हाला काय गरज आहे सगळं नवऱ्याबरोबर करायची? अजिबात सुट्टी कॅन्सल करायची नाही, मैत्रिणींबरोबर फिरायला जा. नक्की? मग मी एक काम करते, मग नका देऊ सुट्टी. मी मैत्रिणींबरोबरच जाते फिरायला. व्हेरी गुड. आणि हा ऐका, हॅव फन, हॅपी बर्थडे. हा, थँक्यू मॅडम. बालनाट्याच्या वर केलेलं आहे बालनाट्याच्या. अपू असवल्या करी गुदगुल्या. कशाला म्हणायला एवढं करते? कशाला म्हणायला एवढं करते? फोन घ्या, निघा. फोन घ्या निघा. मला आत्ता कळलेलं आहे तुझ्या या फोन कॉलवरती का सगळं चाललंय मगातपासून. तू माझी सुट्टी का नाही अप्रूव्ह करत आहेस? स्वतःच्या 8 सुट्ट्या अप्रूव्ह केलेल्या आहेस म्हणून माझी सुट्टी अप्रूव्ह करत नाही आहेस ना तू? खरं सांग, काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्या सुट्ट्या अप्रूव्ह करण्यासाठी? काय प्रॉब्लेम आहे? बर्थडे कोणाचा आहे? माझ्या बायकोचा आहे. मग कोणाबरोबर ट्रिपला चाललायत? माझ्या सगळ्या मित्रांसोबत. हो. कळला प्रॉब्लेम? माझा बर्थडे आहे ना, हा तुमच्या बायकोचा बर्थडे आहे, तर मग त्या जतीन यतीन आणि त्यांच्या त्या 2 बायका बावळट आवडत बायका. बायकांना घेऊन कशाला पिकनिकला जायला पाहिजे? ते तुमचं बरं आहे. तिथे बायकांना सोडायचं स्पा मध्ये, करा सेल्फ केअर, मजा करा, आणि स्वतः जायचं पब मध्ये. म्हणजे बायकोच्या बर्थडेच्या निमित्ताने तुम्हाला फक्त मित्रांबरोबर ट्रिपला जायचंय ना? जा मग, कॅन्सल. काही मिळणार नाही. तसं नाही. मला वाटलं होतं की तू एन्जॉय करतेस त्यांची कंपनी म्हणून, पण आता मला कळलेलं आहे इशू. माझा बर्थडे तर मग नवऱ्या बरोबर मी एकटी जाऊ शकते ना? Correct. पण नाही, आम्हाला जतीन यतीन बरोबर जायचंय. But- सुट्टी मिळणार नाही. यतीन कट ते नाही पाहिजेत पिकनिकला. मी माझ्या बायको सोबतच जाणार, मस्त पिकनिक टूर करणार, वाढदिवस साजरा करणार. मी हवं तर वेगळं ऍप्लिकेशन देऊ का? 1 मिनिट. हा, सॉरी. जाऊ शकता तुम्ही, तुम्हाला हवं त्या लोकांना. नाही हे बघा, रिस्पेक्टेड इशू कंसात बॉस, मला माझ्या बायकोसोबत इंटरनॅशनल टूरला जाण्यासाठी 8 दिवसाची सुट्टी द्याल का? कुठे जायचंय? हा, कुठे इंटरनॅशनल ट्रिप? युरोप. आपला घरगडी नाही आपला हे विश्वासू नवरा, प्लीज आता तरी अप्रूव्ह कराल का ईशा? काय आहे हे? लिव्ह ऍप्लिकेशन. हो, बघू. कामाचं टेन्शन घेऊ नका, मजा करा. इशू तू ना गोड आहेस, गोड आहेस. फक्त तो अपरिचित पिक्चर बघतेस ना, तो बंद कर. लटा समोर आल्या ना की तुझं काहीतरी भलतं होतं. थँक्यू.